मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वांद्रे विभागात शिवसेना ठाकरे गटा अंतर्गत वाद उफाळून आल्याचं चित्र आहे। विभाग प्रमुख आमदार अनिल परब यांच्याकडून जागा वाटपाच्या वेळी माजी नगरसेवक वायगणकर यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू होती। मात्र ऐनवेळी पक्षाचे नेते वरुण सरदेसाई यांनी शास्त्री यांचं नाव पुढे रेटल्याने चित्र बदललं। अखेर शास्त्री यांनाच अधिकृत उमेदवारी देण्यात आल्याची माहिती समोर आली। मात्र या उमेदवारीवरून अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यात तीव्र मतभेद झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। या वादानंतर अनिल परब रात्री उशिरा मातोश्रीवरून तडकाफडकी निघून गेल्याचंही बोललं जात आहे। त्यामुळे पक्षातील अंतर्गत नाराजी अधिकच उघड झालेली आहे। दरम्यान अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शास्त्री यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माजी नगरसेवक वायगणकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला। त्यानंतर दादर माहीममधून प्रभाग क्रमांक 192 मधून मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी मिळाली। मात्र त्या प्रभागातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या मनसेच्या माजी नगरसेविका स्नेहल जाधव नाराज झाल्या आणि त्यांनी मनसे पदाचा राजीनामा देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। किल्लेदार यांच्या उमेदवारीमुळे शिवसेना उबाडा पक्षातील माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका प्रीती पाटणकर यांनी बंड पुकारले व एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची वाट धरली। त्यांनी आदल्या दिवशी शिवसेनेत प्रवेश केला व मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता सगळ्याच राजकीय पक्षांसमोर बंडखोर उमेदवारांचे आव्हान समोर आले। शिवसेना ठाकरे गटालाही बंडखोरीचा फटका बसण्याची चिन्ह आहेत। मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी झाल्याने ठाकरे गटाची डोकेदुखी वाढलेली आहे। मातोश्रीचे निकटवर्तीय असलेले 2 आमदारांच्या वादातून ही बंडखोरी असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। या सगळ्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक ठाकरे गटासाठी सोपी राहिलेली नाही। आता प्रश्न इतकाच आहे की नेतृत्व वेळीच हस्तक्षेप करणार का, बंडखोरी आवारण्यात यश येणार का, की मुंबई महापालिकेत सत्तेचं गणितच बदलणार, हे सगळं बघण्यासारखं असणार आहे। की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।